आजच्या रांगोळीच्या भागामध्ये सर्व मित्र आणि मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्यासोबत आज सुंदर असा रांगोळ्यांचा व्हिडिओ मी शेअर करणार आहे आणि खूप छान आणि सोप्या अशा रांगोळ्या आहेत. तर त्यातलीच आपली पहिली जी डिझाईन आहे ती 3 ते 2 टिपक्यांमध्ये आपण बनवणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही आपल्याला फक्त एक फूल बनवायचं आहे आणि त्याला अशा पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. खूप सुंदर अशी आणि छोटीशी रांगोळी आहे. तुम्हाला नक्की जमेलही त्या टाईपमध्ये आहे. इथे आपण येलो कलरचं फूल बनवणार आहोत आणि ते पूर्ण फिल करून घेणार आहोत. कालच्या भागातल्या रांगोळ्यांना तुम्ही खूप छान असा रिस्पॉन्स केलेला आहे. त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. खूप सुंदर अशा कॉमेंट्स होत्या तुमच्या सर्वांच्या. तर थँक यू सो मच. तुम्ही एवढा छान असा रिस्पॉन्स केलेला आहे त्याबद्दल. तर नक्कीच अशाच सुंदर सुंदर रांगोळ्या तुम्हीही नक्कीच ट्राय करत राहा. फक्त व्हिडिओज पाहू नका. नक्की प्रयत्न पण करत राहा. जेव्हा प्रयत्न कराल तेव्हाच तुम्हाला त्या डिझाईन्स जमतील. फक्त व्हिडिओ पाहिल्याने कोणालाच रांगोळी बनवायला जमणार नाही आहे. जास्त मोठ्या डिझाईन्सपासून सुरुवात नका करू. छोट्या-छोट्या अगदी बेसिक डिझाईनपासून सुरुवात करा. अगदी तुम्हाला आवडच असेल ना, तर तुम्ही नक्कीच शिकाल. असे सोप्या-सोप्या डिझाईन्सपासून ट्राय करा. छोटे-छोटे डॉट्सच्या ज्या डिझाईन्स आहेत त्यापासून स्टार्ट करा. आणि ज्याला आवड असते त्याला नक्कीच जमतातही त्या डिझाईन्स बनवायला. कारण ती गोष्ट आपण खूप मनापासून करतो, त्यामुळे ती आपल्याला जमायलाच पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता आपली पहिली डिझाईन रेडी आहे. आपली नेक्स्ट डिझाईन आहे ती खूप सुंदर आणि अगदी क्यूट अशी डिझाईन आहे. ही पण डिझाईन नक्की सगळ्यांनी बनवायचा प्रयत्न करा. तर इथे बघा आपण असे छोटे-छोटे शेप्स देऊन घेणार आहोत. आणि इथे आपण नेहमीची कॉमनच डिझाईन आहे, पण वेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे मी तुम्हाला ती. अगदी कमी वेळामध्ये होणारी सुंदर अशी ही डिझाईन आहे. ही डिझाईन तुम्ही नसेल पाहिली मे बी. खूप छान अशा डिझाईन्स आहेत आजच्या. तुम्ही या डिझाईन्स मे बी पाहिलेल्या पण नसतील या कुठे. कारण मी या माझ्या स्वतःच्याच मनाने बनवलेल्या आहेत. त्यामुळे कुठे पाहण्याचा प्रश्नच येत नाही. तर बघा किती सुंदर दिसते. एवढी जरी तुम्ही बनवली तरीही छान दिसेल. तुम्हाला कुठल्या टाईपच्या डिझाईन्स पाहायला आवडतात? फिंगर रांगोळ्या पाहायला आवडतात की अ, लाईन्सवाल्या ज्या छोट्या-छोट्या शेप्समध्ये असतात, त्यावाल्या पाहायला आवडतात? नक्की मला कळवा. म्हणजे मी तुम्हाला त्या अकॉर्डिंग व्हिडिओज दाखवत जाईल. आपण आता असं करूया, आपण दोनही टाईपच्या रांगोळ्या दाखवत जाऊया व्हिडिओमध्ये. म्हणजे फिंगर रांगोळ्या 2 ते 3 दाखवणार आणि ज्या आपल्या एकदम नाजूक डिझाईन्स असतात ना, त्या पण 2 ते 3 दाखवणार. म्हणजे सगळ्यांचेच प्रश्न सॉल्व्ह होतील. ज्यांना असं वाटतं ना, आपली रांगोळी खूप वाया जाते आहे फिंगर रांगोळ्यांमध्ये, तर त्यांच्यासाठी मी या टाईपच्या डिझाईन्स दाखवणार आहे आता. तर तुम्ही म्हणजे तुम्हाला दोन्हीही होतील. तुम्हाला त्यातल्या ज्याही डिझाईन्स आवडतील त्या तुम्ही बनवत जा. तर ह्यामध्ये कसं असतं फक्त आपल्याला हाताने सगळ्याच डिझाईन्स बनवायच्या असतात. तर फिंगर रांगोळ्यांमध्ये आपल्याला जास्त काही शेप्स वगैरे बनवायचे नसतात. पण ते दिसताना तुम्ही स्वतः ऑब्झर्व्ह करा किती सुंदर दिसतात. यामध्ये आपल्याला सगळे शेप, सगळ्या लाईन्स वगैरे जे असतात ते सेमच आले पाहिजे. तर ज्यांना परफेक्ट येत असतील त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यांना येत नाही, तर त्यांनी फिंगर रांगोळ्यांपासून स्टार्ट करा. तुम्हालाही नक्कीच जमतील रांगोळ्या बनवायला. ही थोडीशी कलरफुल अशी डिझाईन आहे.
पण मग आपल्याला कमीत कमी रांगोळीही वापरायची आहे, कमीत कमी कलर्सही वापरायचे आहेत. तर मग तुम्ही या टाईपमधल्या डिझाईन्स ट्राय करा. पण मग तुम्हाला त्या अवघडही वाटतात, की आता ह्या आम्हाला जमतील का? तसं फिंगर रांगोळ्या इतक्या अवघड नसतात. त्या नक्कीच आपल्याला एकदा पाहिल्या तरी पण बनवायला येतात. कारण त्यामध्ये फक्त डॉट्स वगैरेच असतात आणि जास्तीत जास्त चौकोन, त्रिकोण वगैरे षटकोनमध्ये आपण त्या बनवत असतो. तर तुम्ही पाहू शकता आपली ही डिझाईन पण रेडी आहे. सुंदर आणि अगदी छान अशी डिझाईन आहे. ज्यांना जमेल त्यांनी नक्कीच ट्राय करा. आपली नेक्स्ट डिझाईन अगदी सिंपल आहे ही डिझाईन. पुढची आपली डिझाईन सिंपलच आहे. ही पण सिंपल आहे. म्हणजे ह्या तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकता या टाईपमध्ये आहेत. अशाच सोप्या-सोप्या आणि सुंदर डिझाईन्स जर तुम्हाला अजूनही पाहिजे असतील तर नक्कीच आपल्या चॅनेलला भेट द्या. आज जर नवीन असाल तुम्ही चॅनेलवरती तर आणि आपल्या डिझाईन्स आवडल्या तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की कॉमेंट पण करा. ही अगदी सिंपल आणि छोटीशी अशी डिझाईन आहे जी तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकता. तर आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की मला सगळ्यांनी कळवा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन सुंदर आणि सोप्या डिझाईनसोबत. तोपर्यंत बाय.